माधुरी एक समंजस व सुसंस्कृत मुलगी. ती कॉलेजला जात असताना तिला लक्षात येते, की बऱ्याच दिवसापासनं कोणीतरी तिचा पाठलाग करत आहे. तेव्हा ती त्या माणसाला अडवते व चांगलंच सुनावते. पण नंतर काही दिवसांनी तिचं लग्न होतं आणि लग्नाच्या पहिल्याच रात्री ती नवऱ्यामध्ये असं काही बघते, की जे बघून तिची शुद्ध हरपते. ही एक समंजस व शांत मुलगी. आता ती कॉलेजच्या दुसऱ्या वर्षाला आहे. घर ते कॉलेज एवढंच काय ते तिचं जग. माधुरीला पण आता संशय यायला लागला, की कोणीतरी तिचा पाठलाग करत आहे. काही दिवस ती हे म्हणून टाळते, की हा योगायोग असावा. पण आता तो नेहमीच तिथं दिसत असतो. एकदा माधुरीने त्याला चांगलेच खडसावले, की "तू माझ्या मागे का लागला आहेस? हे बघ, मी अशी तशी मुलगी नाही, जी तुझ्या जाळ्यात फसेल. म्हणून याच्यापुढे माझा पाठलाग करू नकोस. नाहीतर तुला चांगलेच महागात पडेल." ती रागातच त्याला वाटेल ते बोलत होती व त्याला बोलण्याची संधीही तिने दिली नाही. उलट धमकावून ती निघून गेली. तेव्हा राकेश मात्र खूप उदास झाला. तर राकेश हा वसंतराव पाटलांचा एकुलता एक मुलगा. आर्थिक परिस्थिती चांगला असलेला, दिसायला देखणा व रुबाबदार. तो त्याच्या वडिलांच्या दुकानावर फक्त कॅश काउंटरला बसायचा. त्याने माधुरीला प्रथम दुकानातच पाहिले व ती त्याच्या काळजात भरली. त्यामुळे तो तिला न पाहता राहूच शकत नव्हता. म्हणून रोज तो चोरून तिचा पाठलाग करायचा. पण त्याची चोरी अशी पकडली जाईल व ती इतकी नाराज होईल याचा त्याने विचार देखील केला नव्हता. 2 ते 3 दिवस झाले असेच गेले. राकेश प्रेमात देवदास झाला. काही खाणे ना कुठे जाणे त्याने सगळं बंद केलं होतं. फक्त स्वतःच्या तंद्रीत तो विचार करत घरात बसून होता. घरातल्यांनी आधी दुर्लक्ष केलं, पण आता हे दिवसेंदिवस वाढतच होतं. म्हणून त्याच्या आईने त्याच्या मित्राला विचारलं, "काय झालं आहे? हा असा का वागत आहे?" तेव्हा त्याच्या मित्राने घडलेला सर्व प्रकार सांगितला. उषा काकूंना आता वाटू लागलं, की प्रकरण जास्त वाढायला नको. म्हणून ती त्याच्याशी बोलली. त्यावर त्यांना जाणवलं, की त्यांच्या मुलाचे माधुरीवर खूप प्रेम आहे. ती जर नाही मिळाली तर? म्हणून काकूंनी वसंतरावांच्या कानावर ही बातमी टाकली. वसंतरावांनी आधी आश्चर्य वाटले, पण आता विरोध करण्यात काही फायदा नव्हता. त्यांनी आपल्या मुलाचेच नुकसान होईल असं म्हणून त्यांनी उषा काकूंना सांगितलं, की आपण जाऊन त्या मुलीच्या घरच्यांशी बोलू. वसंतरावांनी आधी मुलीचा ठावठिकाणा शोधून काढला व लग्नाचा प्रस्ताव पुढे केला. माधुरीचे वडील हे म्हणाले, "आज ना उद्या मी तिचं लग्न करणारच आहे. तर तिच्यावर प्रेम करणाऱ्यासोबत केलं तर माझी मुलगी जास्त सुखी होईल." चांगला दिवस पाहून ते लोक माधुरीला बघायला आले. आई-वडिलांनी माधुरीला आधीच सांगितलं होतं, की मुलामध्ये आपण काय पाहतो, घरदार व आर्थिक परिस्थिती. आणि राकेशमध्ये हे सर्व आहे. तरी बघण्याच्या कार्यक्रमात तुला काही वाटलं तर तू बोल. पसंत पडलं तरच आपण लग्नाला होकार देऊ. त्यामुळे माधुरीही राजी झाली होती. बघायला फक्त राकेश व त्याचे आई-बाबा आले होते. बघण्याचा कार्यक्रम सुरू झाला. त्यात उषा काकूंनी माधुरीला काही प्रश्न विचारले. माधुरी बोलत होती. राकेश मात्र गप्प बसला होता. त्यावर माधुरीच्या वडिलांनी राकेशला त्याची माहिती विचारली. त्यावरही तो गप्पच होता. नंतर त्यांनी राकेशला सांगितलं, "तुला काही विचारायचं असेल तर विचार." यावर वसंतराव व उषा काकू गोंधळल्या व विषय बदलला. म्हणाल्या, "आता प्रश्न उत्तर नको. थेट लग्नाचं बोलूया. आम्हाला तुमच्याकडून काहीच नको. मला मुलगी नाही, म्हणून हे कार्य आमच्या घरात, वडिलोपार्जित घरात करायची आमची इच्छा आहे. आम्ही तुमच्या उत्तराची वाट बघू." "येतो," असं म्हणत ते निघून गेले. पण इकडे माधुरीच्या आई-वडिलांना स्थळ आवडलं होतं. माधुरीने विचार केला, स्थळ चांगलं आहे, सधन घराणं आहे व त्याने माझ्यासोबत कधीच चुकीचं वागणूक केली नाही, फक्त पाठलाग केला. यावरून मी त्याला किती सुनावले, पण त्याने रीतसर लग्नाची मागणी घातली. एवढं सुनावलं होतं, की आज त्याच्या तोंडून एक शब्दसुद्धा निघाला नाही. असा विचार करून माधुरी लग्नाला तयार झाली. वसंतरावांनी तिला मुलगी मांडली असल्याने माधुरीच्या लग्नाचा खर्च व पुढील शिक्षणही आम्ही करू असे सांगितले. यावर माधुरीचे कुटुंब खूप आनंदात होते, की इतकी समजदार सोयरीक आपल्याला मिळाली. पण इकडं राकेशच्या आजीची तब्येत खराब होऊ लागली व हे कार्य आपल्या डोळ्यांनी पाहावं अशी तिची इच्छा होती.
वसंतरावांनी माधुरीच्या वडिलांशी बोलणं केलं व सांगितलं की आईची तब्येत कधीही बिघडू शकते, त्यामुळे आपण हे कार्य साधेपणाने पण लवकर करूया. 8 दिवसातच लग्न ठरलं. इतका कमी वेळ होता की त्यांचं लग्न जमलेलं असून सुद्धा दोघं भेटू शकत नव्हते. फक्त फोनवर मेसेज ते काय व्हायचे, तेही कमी. धावपळ वाढली होती आणि काही दिवसातच लग्न झाले सुद्धा. आज माधुरी नव्या नवरीच्या वेशात खूप सुंदर दिसत होती. ती रूममध्ये राकेशची वाट बघत सगळं आठवत होती. तेवढ्यात दार उघडण्याचा आवाज आला. राकेश आत येऊन माधुरीजवळ बसला. आता ती जास्तच लाजू लागली. तो तिच्याजवळ जाणार की ती त्याला अडवत म्हणाली, "पुरे आता, आज पहिल्यांदा आपण भेटलो आहे. मला तुझ्याशी खूप काही बोलायचं आहे आणि सॉरी, त्या दिवशी मी खूप बोलले तुला." त्याने डोळ्यानेच इशारा केला व हसला. आता माधुरी राकेशच्या मिठीत जाऊन खूप बोलत होती, त्याच्याबद्दल सांगत होती. पण राकेश मात्र शांतपणे तिचे सगळं ऐकत होता. ती मध्येच त्याला बाजूला करत म्हणाली, "हे काय रे, इतके दिवस मी मिळाली म्हणून माझ्या मागं मागं लागला होता आणि आज काय काहीच बोलत नाही? बोल ना काही. तुला माझ्याबद्दल काय वाटते?" त्यावर पाणावलेल्या डोळ्यांनीच राकेशने हातानेच इशारे केले की मला बोलता येत नाही, मी मूक आहे. हे बघताच माधुरीच्या पायाखालची जमीनच सरकल्यासारखे तिला वाटले. ती बर्फासारखी थंड पडली. धक्का बसल्यागत फक्त त्याच्याकडे बघत होती. थोड्या वेळाने राकेशने तिला सावरण्यासाठी तिला पकडून शिद्दीवर आणत होता. ती भानावर येताच तिने त्याला दूर लोटले व "तू मला फसवले आहेस" असे म्हणून रडू लागली. तो तिला समजवण्याचा प्रयत्न करत होता, पण ती त्याच्याकडे लक्ष देत नव्हती व पूर्ण रात्र तिने रडण्यात घालवली. कधी तिचा रडता रडता डोळा लागला हे तिलाच कळलं नाही. राकेशही इथं घडलेल्या प्रकारामुळे खूप घाबरला होता. तो एका कोपऱ्यात उभा राहून सर्व पाहत होता व रडत होता. सकाळ होताच माधुरीला जाग आली. तसं तिने तडक कपडे बदलले व बाहेर येऊन तिने राकेशच्या आईवडिलांना "तुम्ही मला फसवलं. तुमचा मुका मुलगा माझ्या गळ्यात मारला" असं वाट्टेल ते बोलू लागली. रागातच रूममध्ये येऊन तिची बॅग घेतली. यावेळी राकेशने तिला अडवला. तिच्या समोर हात जोडले व "रडतच जाऊ नको, आधी ऐकून तर घे" अशा इशाऱ्याने सांगितलं. पण तिने रागातच राकेशला ढकलून दिलं व माहेरी निघून आली. आईवडिलांना हा प्रकार कळताच संताप आला. इकडे वसंतराव व त्यांची पत्नी माधुरीच्या घरी त्यांची समजूत काढायला गेले, पण माधुरीच्या आईवडिलांनी दारातच सर्व लोकांसमोर त्यांचा पाणउतारा केला. ते खूप हताश होऊन घरी आले. इकडं माधुरी काही दिवस गेले, पण ते सर्व विसरू शकत नव्हती. शेवटी तिने तिचे पूर्व आयुष्य सुरू केले. कॉलेज व नंतर एक जॉब पण जॉईन केला की जेणेकरून ती सतत बिझी राहील. राकेश मात्र माधुरीला समजवण्याचा प्रयत्न करत तिच्या कॉलेजच्या बाहेर भेटायला गेला. पण ती मात्र घरी किंवा बाहेर त्याच्याशी प्रत्येक वेळी फक्त वाद घालायची. पण मैत्रिणींनी तिला समजावून सांगितले की माधुरी, आजपर्यंत त्याने तुझ्यासोबत कोणताही गैरप्रकार केला नाही. तेव्हा एकदा तरी तू त्याची बाजू काय आहे हे समजून घे. त्यावर तिने आज राकेशला एका हॉटेलमध्ये भेटायला बोलवले व आज फक्त त्याचे ऐकायचे व आपण गप्प राहायचे असे तिने ठरवले. राकेश आला. तिने रागट नजरेने "सांग, काय सांगायचं आहे?" "हां, पण खरं सांगायचं, नाहीतर आपला डिवोर्स पक्का." राकेशने साइन लँग्वेजमध्ये तिला सर्व प्रकार सांगितला की मी कसा तुझा पाठलाग करून घरी आलो. माझी अवस्था माझ्या वडिलांकडनं पाहिली गेली नाही. मग आम्ही तुला बघायला घरी आलो. तेव्हा तुझ्या बाबांनी मला बोलायला सांगितले. मी हातवारे करणारच तोच आईने मध्येच विषय बदलला व घरी गेल्यावर त्यांना समजले की तुला माझ्याबद्दल काहीच माहिती नाही. मलाही सांगितले की मुलगी कडचे तयार झाले आहे. आता जर खरा प्रकार सांगितला तर ते नकार देतील. लग्नानंतर आपण सांगू समजून त्यांना असं म्हणत तिने मला गप्प केले. लग्नही घाईत झालं. त्यात तू खूप आनंदात होती. मला तू हवी होतीस माझा जोडीदार म्हणून, पण मला तुला दुखवायचं नव्हतं. तू मला डिवोर्स दे, तो मला मान्य आहे, पण माझ्यामुळे तुला जो त्रास झाला त्याबद्दल मला माफ कर. मी तुला दुःखी कधीच बघू शकणार नाही, म्हणून तू नेहमी आनंदित राहा. एवढे सांगून तो निघाला.
पण माधुरी मात्र शांत झाली, कारण तिला त्याच्या डोळ्यातले प्रेम व तिची काळजी दिसत होती. व जाताना त्याचे ते पाणावलेले डोळे पुन्हा कधीही न भेटण्यास संकेत देत होते. ती विचारातच कॉलेजला गेली. तेव्हा तिने सर्व तिच्या फ्रेंडला सांगितलं. तेव्हा तिने माधुरीला समजावलं की तू एका सक्षम माणसाशी लग्न केलं असतं व नंतर त्याचा अपघात किंवा इतर कारणांनी अपंगत्व आलं असतं तर तू त्याला वाटेत सोडलं असतं का? एखादा दिसायला चांगला व परिपूर्ण तुला मिळाला असता व लग्नानंतर तुमच्या दोघांचं आयुष्य चांगलं जमलं असतं याची काय गॅरंटी? तू भोवताली बघ. प्रेमात पडून इतके वर्ष सोबत राहून सुद्धा त्यांचे संसार मोडतात. माधुरी, लग्न ही गॅरंटी देऊन खरेदी करण्याची गोष्ट नसून जीवनातील तडजोड व चढ उतार सोबत पार केले तरच यशस्वी संसार होतो. तरी बघ, शेवटी आयुष्य तुझं आहे, असं म्हणून ती निघून गेली. माधुरी घरी आली व रात्रभर या विषयाचा वर विचार केला. सकाळी काही ठरवून ती निघाली. निघताना चेहऱ्याला स्कार्फ गुंडाळून सरळ राकेशचं दुकान गाठलं. लांबूनच ती दुकानावर लक्ष ठेवत होती. तेव्हा तिने बघितलं की राकेश नॉर्मल मुलासारखा त्याचे दुकान सांभाळत होता. त्याच्या हाताखाली 2 नोकर कामाला होते. तो त्यांना सर्व समजावून सांगत होता, तसे ते त्याची सर्व कामं करत होती. नंतर तो दुपारी घरी जायला निघाला. तेव्हा गावातील माणूस त्याच्याशी काही बोलू लागला. राकेशही साइन लँग्वेजमध्ये त्याच्याशी संवाद घालत होता. नंतर छोटी मुलं त्याच्या भोवती पिंगा घालत होती. राकेश दादा, राकेश दादा. तेव्हा त्याने प्रेमाने त्या मुलांना जवळ घेतले व नोकराला इशाऱ्याने सांगितलं की यांना चॉकलेट दे. मुलं हसत खेळत थँक्यू म्हणून तिथनं निघून गेली. रस्त्यानेही माणसं आदराने त्याला हात करत होते. तेव्हा राकेशही त्यांना बाय करत घरी पोचला. तेव्हा माधुरीला त्याचा पाठलाग केल्यावर जाणवलं की तो मुका आहे, पण कोणीच त्याच्याशी भेदभाव करत नाही. उलट त्याला आदरच देत होते व तो इतर नॉर्मल मुलांप्रमाणेच वागत होता. त्याच्या कामातही तो दक्ष होता. आता माधुरीला मात्र स्वतःबद्दलच वाईट वाटले की आपण त्याला एक लाचार व अपंग समजलो. अजून परीक्षा बघावी म्हणून ती घरी आली आणि तिने त्याच्या आईला फोन करायला सांगितले व फोनवरून तू त्याची माहिती विचार असं सांगितलं. तेव्हा कळालं की राकेशला कधी गाव सोडून बाहेर उपचारासाठी नेलेच गेलं नव्हतं, कारण त्याच्या आईला वाटायचं की महागड्या दवाखान्यात ते नेहमी ऑपरेशन करायला सांगतात व ऑपरेशन दरम्यान माझ्या मुलाचं काही बरं वाईट झालं तर, त्यामुळे त्याला कधी मोठ्या उपचारासाठी ते घेऊन गेले नाहीत. आता माधुरीने आईवडिलांना तिचा निर्णय सांगितला की ती राकेश बरोबरच राहणार, त्याचे चांगल्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेणार आणि यश नाही आले तरी त्याची साथ नाही सोडणार. ती तिची बॅग घेऊन निघाली व तिच्यासोबत तिचे आईवडीलही तिला सोडायला गेले. राकेश घरीच होता. माधुरीला पाहून त्याला आश्चर्याचा धक्काच बसला. एव्हाना त्याचे आईवडीलही हॉलमध्ये आले होते. तेव्हा माधुरीने तिचा निर्णय व त्यामागील कारण सर्वांना सांगितलं. तेव्हा तिने राकेशच्या जवळ जाऊन त्याची माफी मागितली, कारण आजपर्यंत तिने राकेशला खूप दुखावले होते. आज तिला राकेशच्या डोळ्याची भाषाही समजत होती. त्याचे डोळे पाणावले होते. आता माधुरी ही गहिवरून आली. ती त्याच्या पायाला स्पर्श करणार तेवढ्यात राकेशने तिला हाताने अडवले व मानेनेच नकार दिला. माधुरीही रडत रडत राकेशला मिठी मारली. हे बघून दोघांच्या आईवडिलांच्या डोळ्यात पाणी येऊ लागलं आणि आनंदही झाला की त्यांच्या मुलांचे आता खऱ्या अर्थाने नवे आयुष्य सुरू होणार व दोघेही परिवार आता त्यांच्या मुलांच्या मागे खंबीरपणे उभे राहणार होते. तर मित्रांनो, यामध्ये तुम्हाला माधुरीचा निर्णय कसा वाटला व राकेशने माधुरीला नक्की फसवले होते का? कमेंटमध्ये तुमचे मत नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब, शेअर नक्की करा. धन्यवाद.